पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। 26 नोव्हेंबर 2024 भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून मिरज लक्ष्मी मार्केट परिसरातील सदर चौकास तिरंगा चौक फलक व अधिकृत मान्यता मिळण्याबाबतचे निवेदन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय वैभवजी साबळे यांना सादर। पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक क्रांतिकारकांच्या सांगली जिल्ह्यात असणाऱ्या आरोग्य पंढरी मिरज नगरीत लक्ष्मी मार्केट नजीकच्या चौकाला 2021-22 मध्ये तिरंगा न्यूज महाराष्ट्र, शिवराज सफाई कर्मचारी सेना, अन्याय निवारण संस्था तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या वतीने माननीय आयुक्त, उपायुक्त सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका यांना रीतसर अर्ज करून सदर चौकाचे तिरंगा चौक नामकरण करून भारतीय स्वातंत्र्याची प्रत्येक नागरिकांच्या मध्ये उमेद जागावी व प्रत्येकाला तिरंगा प्रेरणा देणारा ठरावा यासाठी कोणाही महापुरुष अथवा कार्यकर्त्यांचे नाव न देता भारतीय संविधानिक तिरंगा याला अनुसरून तिरंगा चौक असे नामकरणासाठी माजी बालकल्याण समिती अध्यक्ष, प्राध्यापक तथा संपादक तिरंगा न्यूज महाराष्ट्र डॉक्टर गौतम प्रज्ञासूर सर, जनाब सलीमभाई अत्तार, प्रसिद्ध उद्योजक तथा पत्रकार युनुस बागवान, बहुजन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अण्णा लाड, अन्याय निवारण संस्थेचे राज्य उपाध्यक्ष जनाब जहांगीर जमादार, प्रसिद्ध व्यावसायिक यासिन पटेल आदी मान्यवरांच्या वतीने तिरंगा चौकची मागणी करण्यात आलेली होती। दरम्यान माननीय उपायुक्त साबळे साहेब यांनी चौकाच्या नामकरणाबाबत हरकती संदर्भात मीटिंग बोलावली होती। त्यामध्ये सुद्धा आम्ही आमची व्यवस्थित बाजू मांडली आणि गेली होती। 3 वर्षी तिरंगा चौक येथे नामकरण का फलक लावून तिथे विविध समाज उपयोगी, शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय तसेच महापुरुषांच्या जयंती तिरंगा चौक येथे मोठ्या प्रमाणात साजरा करून एक आदर्श चौक बनवला जात असताना काही समाजविद्रोही लोकांच्या हे तिरंगा चौक नामकरण ठसठसत असल्यामुळे मुद्दाम तक्रार करत मिरजेच्या अतिक्रमण विभागाला तो तिरंगा चौक फलक काढण्यासाठी दबाव आणत आहेत। अशा देश आणि विदेश समाजद्रोही समाजकंटकांना या तिरंगा चौकाचा तिटकारा वाटत असेल तर ही भारतीय संविधानिक विचारधारेचे सामाजिक कार्यकर्ते तेथे कोणाचेही नामकरण खपवून घेतले जाणार नाही असं समज आम्ही माननीय आयुक्त, उपायुक्त यांना देऊन मिरज महानगरपालिकेचे कोणाचे दबाव न पडता सन्मानाने तिरंगा चौक फलक लावून येत्या 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनी मानवंदना द्यावी अशी मागणी समस्त सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, प्रेस मीडिया, कामगार संघटना, उद्योजक, व्यापारी यांच्या वतीनं तिरंगा न्यूज महाराष्ट्राचे मुख्य संपादक जनाब सलीमभाई अत्तार व शिवराज सफाई कर्मचारी सेनेचे जिल्हाध्यक्ष माननीय रमेश अण्णा लाड यांच्या वतीनं माननीय उपायुक्त, आयुक्त यांना सविस्तर निवेदन देऊन त्यांना विनंती करण्यात आलेली आहे। सदरच्या निवेदनाला आयुक्त, उपायुक्त माननीय वैभवजी साबळे यांनी सकारात्मक होकार देऊन तिरंगा चौक नामकरणासाठी त्यांनी प्रयत्न करतो यासाठी शब्द दिला असून त्या पद्धतीनं कामकाज करण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहे। तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक जनाब युनुसजी बागवान।